स्पेक्ट्रा या चॅप्टर मधला नेक्स्ट टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे होल फॉर्म्युलेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टचा यूज आपण ऑर्जन डायग्राम डिस्कस करताना या कन्सेप्टचा आपण वापर करणार आहोत. ठीक आहे. जेव्हा आपण ऑर्जन डायग्राम पाहू D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पासून तर D10 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी, तर त्यावेळेस होल फॉर्म्युलेशन या कन्सेप्टचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. होल फॉर्म्युलेशनचा म्हणणं काय आहे की when a subshell is more than half filled, then in such cases the determination of terms are greatly simplified by considering the number of holes or vacancies present in the particular shell or that particular orbital. म्हणजे इन सिंपल काय सांगितलं मग मी की अकॉर्डिंग टू होल फॉर्म्युलेशन, जेव्हा तुमच्याकडे एक अशी सिच्युएशन असेल, म्हणजे मोर दॅन हाफ फील्ड वाली केस तुमच्याकडे असेल, मोर दॅन हाफ फील्ड. आता लेस दॅन हाफ फील्ड काय कन्सेप्ट आहे आणि मोर दॅन हाफ फील्ड काय कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की कोणाला आपण मोर दॅन हाफ फील्ड म्हणायचं आणि कोणाला लेस दॅन हाफ फील्ड म्हणायचं. बरोबर आहे. हंट्स रूल शिकताना ग्राउंड स्टेट टर्म्सचे ग्राउंड स्टेट डिस्कस करताना आपण ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. मोर दॅन हाफ फील्ड म्हणजे फॉर पी सबशेल काय असेल ते P4 किंवा P5 ही मोर दॅन हाफ फील्ड वाली केस आहे. ठीक आहे. मग अशा केसेसला मोर दॅन हाफ फील्डला आतापर्यंत आपण काय पाहिलं, टर्म्स कॅल्क्युलेट करताना आपण सगळ्यात अगोदर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहतो आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिल्यानंतर फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे P2 कन्फिगरेशन आहे, म्हणजे P ऑर्बिटल मध्ये P सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, किंवा P3 कन्फिगरेशन आहे, P सबशेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन, किंवा D2 कन्फिगरेशन आहे, D ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, किंवा D3 कन्फिगरेशन आहे, D ऑर्बिटल मध्ये 3 इलेक्ट्रॉन. तर या सबशेल मध्ये, या पर्टिक्युलर सबशेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, हे पाहून त्याचं अरेंजमेंट आपण पाहतो आणि त्याच्यावरनं टर्म डिसाइड करत असतो. ठीक आहे. पण इन शॉर्ट जर तुम्हाला टर्म्स कॅल्क्युलेट करायचे असतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सबशेल मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतील तेवढे टर्म्स वाढत जातील. P2 ला जे टर्म्स आलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त टर्म्स तुम्हाला P3 ला मिळतील. D2 ला जे टर्म्स मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त टर्म्स तुम्हाला कुठे मिळतील, मग D3 मध्ये मिळतील. म्हणजे ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस द टर्म्स अरायझिंग इन सच अ केसेस इन्क्रीजेस. किंवा मग आपल्याला कॅल्क्युलेशन करताना P2 साठी आपण जे पॉसिबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट 15 कन्सिडर केले होते आणि त्या रिगार्डिंगने आपण काय मग नंबर ऑफ स्टेट्स कॅल्क्युलेट केले होते. 15 पॉसिबल अरेंजमेंटला मग नंबर ऑफ स्टेट किती येतील ते, म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स तुम्ही वाढवणार तेवढे अरेंजमेंट सुद्धा वाढतील. म्हणजे जेवढे एखाद्या सबशेल मध्ये जेवढे जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तेवढं त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी टर्म्स कॅल्क्युलेट करणं काय होईल, डिफिकल्ट होईल किंवा ते टाइम कन्झ्युमिंग होईल. मग इझिएस्ट वे काय, मोर सिम्प्लिफाईड वे काय, तर होल फॉर्म्युलेशनचा वापर करायचा. बरोबर आहे. या कन्सेप्टचा वापर करायचा आणि टर्म्स कॅल्क्युलेट करायचं. मग होल फॉर्म्युलेशनचं म्हणणं काय की जेव्हा मोर दॅन हाफ फील्ड केस असेल, मोर दॅन हाफ फील्ड मी P सबशेल साठी तुम्हाला सांगितलं की हाफ फील्ड पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन. आता P सबशेल हाफ फील्ड कधी असेल, जेव्हा त्या P सबशेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील. मग 3 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे P4 आणि P5. मी आता इथे P6 म्हणत नाही, किंवा P6 म्हटलं तर काय होईल, तुमचं ते क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, क्लोज ती सबशेलच पूर्ण भरली गेलेली असेल. ठीक आहे. ते आपण कन्सिडर करणार नाही, त्याच्यापेक्षा कमी आणि हाफ पेक्षा जास्त, त्याला मोर दॅन हाफ फील्ड केस म्हणायचं. मग P सबशेल साठी P4 P5
आणि डी सबशेलसाठी काय असेल मग तुमचं D6, D7, D8 आणि D9. हे सगळे केसेस काय आहेत मग तुमचे मोर दॅन हाफ फील्ड वाले, म्हणजे हाफ फील्ड पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्या सबशेल मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मग अशा केसेस मध्ये टर्म्स कॅल्क्युलेट करताना सिम्पली काय करायचं की फक्त पाहायचं की त्या सबशेल मध्ये किती होल्स आहेत किंवा किती वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. होल किंवा वॅकन्सी म्हणजे काय की किती इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर शेलला लागणार आहे टू अटेन द क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक टू फिल द शेल. त्या पर्टिक्युलर शेलला पूर्ण भरण्यासाठी किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी पडणार आहे तेवढे त्या पर्टिक्युलर शेलमध्ये होल्स असतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण त्या बॉक्सच्या साह्याने अरेंजमेंट पाहून घेऊ. आता हे पी सबशेल मी तुम्हाला काढून दाखवतोय. पी सबशेल म्हणजे 3 सारख्या एनर्जीचे ऑर्बिटल्स आहेत, पी ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत. प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे? एक ऑर्बिटल मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन भरू शकतो. ठीक आहे. तर याच्यात 2, याच्यात 2 आणि याच्यात 2, 3 ऑर्बिटल आहेत. प्रत्येकामध्ये 2-2 आपण भरणार आहोत. तर पी सबशेलची कॅपॅसिटी किती आहे? 6 इलेक्ट्रॉनची. जेव्हा आपण 6 इलेक्ट्रॉन या पर्टिक्युलर पी सबशेल मध्ये भरून टाकू तर ती सबशेल तुमची फुलफिल्ड होऊन जाईल. ठीक आहे. पी ऑर्बिटल मध्ये पी सबशेल मध्ये 3च ऑर्बिटल असल्यामुळे जर याच्यात आपण 3 इलेक्ट्रॉन भरले तर त्या केसला काय म्हणायचं मग हाफ फील्ड. ही केस काय झाली तुमची हाफ फील्ड. आणि 3 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्याच्यात गेले तर ती केस काय होईल मग तुमची मोर दॅन हाफ फील्ड, म्हणजे P4 किंवा P5. याला काय म्हणायचं मग मोर दॅन हाफ फील्ड. त्याच्यापैकी मी पहिले एक सिलेक्ट करेल. समजा मी P4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिलेक्ट केलं म्हणजे पी सबशेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन. तर पी सबशेल मध्ये जर 4 इलेक्ट्रॉन नसतील तर त्यांची अरेंजमेंट अशा पद्धतीने आपण करू इनिशियली. ठीक आहे. तर आता पहा या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये P4 या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये या केस मध्ये इथे आपल्याला शेलला फुलफिल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? अजून 2 इलेक्ट्रॉनची. जेव्हा आपण पी सबशेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन भरून टाकू तर ती सबशेल काय होऊन जाईल तुमची पॅक होऊन जाईल, फुलफिल्ड होऊन जाईल. तर पूर्ण शेल भरण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आपल्याला गरज आहे, म्हणजे इथे 2 वॅकन्सीज आहे किंवा 2 होल आहे. ठीक आहे. मग होल फॉर्म्युलेशनचं म्हणणं काय आहे की डायरेक्ट मोर दॅन हाफ फील्डच्या केसला नंबर ऑफ होल्स काउंट करायचे, बरोबर आहे, किंवा नंबर ऑफ वॅकन्सीज कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ वॅकन्सीज कॅल्क्युलेट करायचे आणि जेवढे नंबर ऑफ होल्स असतील तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनशी त्याचं कोरिलेशन पाहायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल P4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन साठी इथे नंबर ऑफ होल्स किती आहेत? मग 2 आहेत. 2 इलेक्ट्रॉन मला लागणार आहेत या सबशेलला फुलफिल करण्यासाठी. म्हणजे याच्यात किती होल आहेत? 2 होल आहेत. मग 2 होल आणि 2 इलेक्ट्रॉन असलेलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे P2 कन्फिगरेशन. की या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये काय सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन P4 मध्ये काय मग या सबशेल मध्ये 2 होल आहेत. मग 2 होल वाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि 2 इलेक्ट्रॉन असलेलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे P4 आणि P2 या दोघांचं काय असेल मग या 2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये नंबर ऑफ टर्म्स तुमचे सेम जनरेट होतील. म्हणजे जे नंबर ऑफ टर्म्स आपल्याला 2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असलेले 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये मिळतील तेवढे ज्याने सेम टर्म्स आपल्याला 2 होल असलेल्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला मिळतील. ठीक आहे. त्याच्यासाठी होल फॉर्म्युलेशनने काही कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत आणि कॉम्बिनेशन देताना नंबर ऑफ टर्म्स आणि त्यांनी तो फॉर्म्युला पण दिलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर पी सबशेल साठी होल फॉर्म्युलेशनचा वापर करून
हो नंबर ऑफ होल्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचं कोरिलेशन एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय Pn अँड P6 मायनस n, बरोबर आहे. वेअर n या फॉर्म्युल्यामध्ये n काय असेल, मग तुमचा स्मॉल n इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन p सबशेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन p सबशेल. आता Pn म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं, ठीक आहे. तर P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिलेक्ट केलं आणि मला काय काढायचं, मग P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि कोणता एक असा दुसरा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे की तिथे टर्म्स मला सेम मिळतील. तर P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला p सबशेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू इथे काय, मग 2. या केस मध्ये n ची व्हॅल्यू काय, मग 2. मग n ची व्हॅल्यू n च्या जागेवर 2 टाकून या फॉर्म्युल्यानुसार दुसरं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळेल. फॉर एक्झाम्पल P6 मायनस इथे n च्या जागेवर मला काय टाकायचं, मग 2. मग आन्सर काय मिळेल मला, 6 मधनं 2 गेले, उत्तर काय मिळालं तुम्हाला, P4. म्हणजेच P2 आणि P4 या दोन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला मला नंबर ऑफ टर्म्स सेम मिळतील आणि नंबर ऑफ टर्म्स पण सेम मिळतील आणि जे टर्म्स P2 ला मिळणार आहेत तेच टर्म्स तुम्हाला सेम मल्टिप्लिसिटीचे मला कुठे मिळणार आहेत, मग या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला मिळणार आहेत. 2 होल 2 इलेक्ट्रॉन असं कोरिलेशन इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि जे रिलेशन P सबशेल साठी आहे तसंच सेम रिलेशन डी सबशेल साठी सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल आता P सबशेल साठी मी एक एक्झाम्पल सिलेक्ट करेल. एक्झाम्पल ऑलरेडी आपण घेतलेलं आहे की जर मी ऑक्सिजन हा एक एक्झाम्पल सिलेक्ट केला तर ऑक्सिजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल, मग 1s2 2s2 2p4. ॲटॉमिक नंबर 8 ना, 8 इलेक्ट्रॉन मला भरायचे आहेत, मग 1s2 2s2 2p4. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन मी भरले. मी फक्त शेवटच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर फोकस करेल. काय असेल मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, P4 म्हणजे ही केस कशी झाली तुमची, मोर दॅन हाफ फिल्ड. मग मोर दॅन हाफ फिल्डच्या केसमध्ये म्हणजे मला ऑक्सिजनला किती नंबर ऑफ टर्म्स मिळणार आहेत हे जर मला कॅल्क्युलेट करायचे असेल तर मी होल फॉर्म्युलेशनचा वापर करेल. म्हणजे मी नंबर ऑफ होल्स पाहेल आणि जेवढे नंबर ऑफ होल्स ते नंबर ऑफ होल्स पाहून तेवढ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनशी त्याचं कोरिलेशन पाहेल आणि नंबर ऑफ टर्म्स मला मग सेम मिळतील. मग आता मग P4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं अरेंजमेंट केलं मी, हे P4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी अरेंजमेंट आहे. मग अरेंजमेंट केल्यानंतर मला असं दिसलं की इथे 2 होल्स आहेत, मग 2 होल आणि 2 इलेक्ट्रॉन, म्हणून P4 आणि P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आपल्याला नंबर ऑफ टर्म्स कसे मिळतील, सेम मिळतील. P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बद्दल तर आपण खूप काही आतापर्यंत पाहिलं. तुम्हाला आता फक्त ते लक्षात राहायला पाहिजे की P2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कोणते कोणते टर्म्स आपल्याला मिळाले, कोणते कोणते टर्म्स मिळाले होते. मग ट्रिपलेट P, सिंगलेट D आणि सिंगलेट S हे टर्म्स मिळाले होते, बरोबर आहे. त्याचं अरेंजमेंट सुद्धा आपण केलं होतं अकॉर्डिंग टू एनर्जी सिक्वेन्स. आणि ही सिंगल स्टेट मिळते, सिंगल टर्म मिळते, ही पण सिंगल टर्म मिळते, पण P चे 3 टर्म्स मिळतात. आपण पाहिलं होतं ट्रिपलेट P0, त्याच्यानंतर ट्रिपलेट P1, त्याच्यानंतर ट्रिपलेट P2 आणि मी शेवटचा रूल आठवा हंट्स रूलचा की जेची व्हॅल्यू कमी ती ग्राउंड स्टेट, म्हणून ही ग्राउंड स्टेट आणि ही एक्साइटेड स्टेट याच्यापेक्षा जास्त एनर्जी याची, म्हणून आपण ट्रिपलेट P0 याला ग्राउंड स्टेट दिलं होतं. आणि सेकंड रूल त्याच्यात मी काय सांगितलं होतं की मग मोर दॅन हाफ फिल्डच्या केसला फक्त हा शेवटचा रूल तुमचा रिव्हर्स होईल. म्हणजे ग्राउंड स्टेट काय आहे तुमची ट्रिपलेट P2, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी ट्रिपलेट P1 ची आणि त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची असेल ट्रिपलेट P0 ची असेल, बरोबर आहे. म्हणजे टर्म सेम मिळतील, एनर्जी सिक्वेन्स सुद्धा सेम असेल. फक्त फरक काय पडेल की P2 कन्फिगरेशन हा कन्फिगरेशन लेस दॅन हाफ फील्ड असल्यामुळे ट्रिपलेट P0 ही ग्राउंड स्टेट आहे आणि P4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ही केस मोर दॅन हाफ फील्ड असल्यामुळे ट्रिपलेट P2 ही काय असेल तुमची ग्राउंड स्टेट असेल. स्प्लिटिंग ऑफ एनर्जी लेवल्स आणि अरेंजमेंट ऑफ टर्म्स अकॉर्डिंग टू एनर्जी आणि नंबर ऑफ टर्म्स
In case of P2 electronic configuration, in case of P4 electronic configuration is same. ठीक आहे. तर असा होल फॉर्म्युलेशनचा वापर करून मग पुढे त्यांनी एक चार्ट तयार केला आहे रेफरन्स बुक मध्ये. तो चार्ट पण आहे. त्या चार्ट मध्ये कोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं कोणत्या दोन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आपल्याला टर्म सेम मिळते बाय युजिंग तो फॉर्म्युला की पी सबशेल साठी आपण फॉर्म्युला काय वापरला, Pn अँड P6 मायनस n. इथे 6 का आहे कारण की पी सबशेलची कॅपॅसिटी किती आहे, 6 इलेक्ट्रॉन भरण्याची कॅपॅसिटी आहे. डी साठी काय असेल मग फॉर्म्युला Dn अँड D10 मायनस n. आता इथे 10 का वापरलं कारण की डी सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत आणि एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, म्हणून डी सबशेल मध्ये आपण टोटल किती इलेक्ट्रॉन भरणार आहेत, मग 10. बरोबर आहे. मग या फॉर्म्युल्याचा जर वापर केलं तर फॉर एक्झाम्पल पहिले इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मग D1 म्हणजे n काय आहे तुमचं, मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग D1 साठी n ची व्हॅल्यू काय असेल, मग 1. आणि D1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि असं कोणतं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे की ज्या केसमध्ये नंबर ऑफ टर्म सेम मिळतील, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथे मग n च्या जागेवर ती 1 व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. मग D10 मायनस 1 काय मिळेल तुम्हाला, 10 मधनं 1 गेला 9, D9. म्हणजे D1 अँड D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला आपल्याला टर्म्स काय मिळतील, मग सेम मिळतील. ठीक आहे. तसंच पुढे तो चार्टच आहे, मग पूर्ण पाठ करायची गरजच नाही, एकदम सिंपल आहे. तो फॉर्म्युला वापरायचा आणि रिलेशन लक्षात ठेवायचं. मग D1 आणि D9 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सेम टर्म मिळतील. तसंच D2 अँड D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सेम टर्म्स मिळतील. त्याच्यानंतर D3 अँड D7 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सेम टर्म्स मिळतील. ठीक आहे. आणि तसंच D4 आणि D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला सुद्धा सेम टर्म्स मिळतील. उरलं काय याच्यात, D1 पासून तर D10 जर कन्सिडर केलं आपण, D1 पासून तर D10 जर कन्सिडर केलं तर याच्यात काय उरलं, फक्त तुमचं D5 आणि D10. ही हाफ फिल्ड केस, ही फुल फिल्ड केस. ठीक आहे. तर तो तुम्ही चार्ट पाहून घ्या व्यवस्थित. त्या चार्टवर खूप डिटेलमध्ये हे दिलेलं आहे आणि प्रत्येक कोरिलेशन पण दिलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं आणि त्याला त्या केसमध्ये कोणकोणते टर्म्स जनरेट होतील ते सुद्धा तिथे दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे याच्यानंतरचा टॉपिक पाहू आपण. आता मेन टॉपिक आपला स्पेक्ट्राचा सुरू होईल, म्हणजे सगळ्या नॉलेजचा वापर आपल्याला आता पुढे करायचा आहे. नेक्स्ट काय मग, डिटर्मिनेशन ऑफ टर्म सिम्बॉल फॉर क्लोज सबशेल. Next term is derivation of terms of the term symbol for closed सबशेल. ठीक आहे. जेव्हा सबशेल तुमची फुलफिल्ड असेल, क्लोज सबशेलच्या केसमध्ये आपल्याला टर्म्स म्हणजे क्लोज सबशेल तुमची जेव्हा फुलफिल्ड असेल त्याला क्लोज सबशेल म्हटलंय त्यांनी. ठीक आहे. तर अशा केसेसमध्ये नंबर ऑफ टर्म्स किती येतील, कोणते येतील ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार. ठीक आहे. वेन सबशेल इज फिल्ड, सबशेल इज फुलफिल्ड, जेव्हा सबशेल तुमची पूर्णपणे भरलेली असेल, द डिटर्मिनेशन ऑफ टर्म्स इज सिम्प्लिफाईड और व्हेरी सिम्पल और व्हेरी इझी. अशा केसेसमध्ये आपल्याला टर्म्स डिसाईड करणं खूप सोपं जातं. ठीक आहे. याच्यावर एक MCQ लास्ट इयरला फर्स्ट इयरच्या एक मुलांना MCQ विचारला गेला होता, डिटर्मिनेशन ऑफ टर्म सिम्बॉल फॉर क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये. ठीक आहे. आता पण विचारला जाऊ शकतो. तर क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणते, मग तुमचं
पी सबशेल जर कन्सिडर केली तर P6 आणि डी सबशेल जर कन्सिडर केली तर D10. बरोबर आहे. मी इथे पी सबशेल काढून घेतो. पी सबशेल म्हणजे 3 ऑर्बिटल्स तुमचे. त्याच्यात क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, म्हणजे सबशेल तुमची फुलफिल्ड आहे. 6 इलेक्ट्रॉन भरायचे. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर डी ऑर्बिटल आहेत तुमचे 5. D10 आणि ही काय आहे तुमची P6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. D10 क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि D10 किंवा P6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला किंवा क्लोज सबशेल मध्ये आता टर्म डिसाइड करताना पहा, टर्म्स आपण डिसाइड कशावरनं करतो, L व्हॅल्यूवरनं आणि S व्हॅल्यूवरनं. L ची व्हॅल्यू आपण कशी काढतो आणि S ची व्हॅल्यू कशी काढतो ते आपल्याला माहिती आहे. L काय, L इज द टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. तो काय टोटल किंवा त्याला आपण दुसरं नाव काय म्हटलं होतं मग रिझल्टंट किंवा टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. ठीक आहे. आणि हे कशावरनं काढलं होतं मग आपण कसं कॅल्क्युलेट केलं होतं, इट इज ॲक्च्युअली द सम ऑफ it is actually the sum of orbital angular momentum of each and every electron, or which is actually the sum of ml values of each electron present in subshell. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन त्या सबशेल मध्ये प्रेझेंट आहेत त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची ml व्हॅल्यूजला आपण ऍड करून कॅपिटल L कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. आता या केस मध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. तुम्हाला जर समजलं नसेल तर मग ती टर्म परत रिपीट होईल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला कॅपिटल L कसं कॅल्क्युलेट करणार, मग तुम्ही ml व्हॅल्यूज कपल करून. ठीक आहे. आणि एक इलेक्ट्रॉन साठी मग प्रत्येक इलेक्ट्रॉन साठी ml व्हॅल्यू असेल. मग ml व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो, m च्या व्हॅल्यूवर. आणि m ची व्हॅल्यू मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. फॉर p सबशेल, p सबशेल साठी काय आहे, p सबशेल साठी काय आहे, m ची व्हॅल्यू काय आहे तुमची +1 0 -1. म्हणजे इथे मग कसं दाखवणार आपण, या ऑर्बिटल साठी +1, या मधल्या ऑर्बिटल साठी 0 आणि या शेवटच्या ऑर्बिटल साठी -1 या m ची व्हॅल्यू आहे. मग आता या हा पूर्ण ऑर्बिटल +1 साठी याची m ची व्हॅल्यू काय मग +1, याची 0, याची काय असेल मग -1. मग आता पहा +1 च्या बॉक्स मध्ये एक इलेक्ट्रॉन भरलेला आहे. मग या इलेक्ट्रॉनची ml ची व्हॅल्यू काय असेल मग +1. या इलेक्ट्रॉन साठी ml ची व्हॅल्यू काय असेल मग +1. या बॉक्स मध्ये भरलेल्या इलेक्ट्रॉन साठी ची व्हॅल्यू 0 असेल. या बॉक्स मध्ये भरलेल्या इलेक्ट्रॉन साठी ml ची व्हॅल्यू काय असेल मग -1 असेल. मग त्याच्यावरनं या इलेक्ट्रॉन साठी +1, या दुसऱ्या इलेक्ट्रॉन साठी +1. इथे काय व्हॅल्यू होईल तुमची +2. इथे तर 0च राहणार आहे, किती इलेक्ट्रॉन भरा. आणि इथे काय मग एकासाठी -1, 2 इलेक्ट्रॉन आहे काय मग तुमची -2. मग सगळ्यांना आपल्याला कपल करायचं आहे, ऍड करायचं आहे. हे आलेले ml व्हॅल्यूज आहे, यांना आपल्याला ऍड करायचं आहे. मग हा 0 तर कन्सिडर केला जाणार नाही. +2 -2 काय होईल 0 होऊन जाईल. +2 -2 0 म्हणजे तुम्हाला कॅपिटल L इथे काय मिळेल मग 0 मिळेल. ठीक आहे. तसंच आता L तर आपण कॅल्क्युलेट करून घेतला. आता त्याच्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो मग कॅपिटल S. कॅपिटल S ला आपण काय नाव दिलं होतं मग टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर, और त्याला आपण रिझल्टंट स्पिन अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर म्हटलं होतं. टोटल म्हणा किंवा रिझल्टंट म्हणा, सेम आहे कन्सेप्ट. टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर, मोमेंटम क्वांटम नंबर. त्याला रिप्रेझेंट कशाने करतो आपण कॅपिटल S ने. आणि विच इज ऍक्च्युअली द सम ऑफ द स्पिन प्रोड्यूस्ड बाय इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सबशेल. सबशेल मध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉनची स्पिन
आपण कपल करतो, ऍड करतो आणि त्याच्यावरनं ही स्पिन कॅपिटल एस ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. आणि मी तुम्हाला एम एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी इनिशियलीच काय सांगितलं होतं की पहिले इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट पाहायची. जर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनने भरला असेल तर एम एस ची व्हॅल्यू काय असेल मग +½ आणि डाऊनवर्ड डायरेक्शनने भरला असेल तर काय असेल मग तुमची व्हॅल्यू -½ मग अरेंजमेंट पहा, इथे अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड दोघा अरेंजमेंट प्रमाणे इलेक्ट्रॉन तुमचे भरलेले आहेत. मग या इलेक्ट्रॉन साठी काय असेल मग +½ आणि या इलेक्ट्रॉन साठी -½ मग एक ऑर्बिटल साठी या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, याची +½ याची -½ स्पिन काय म्हणजे तुमची 0. या ऑर्बिटल कडे या +½ -½ 0 +½ -½ म्हणजे क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी S काय येईल मग तुमची 0 येईल, स्पिन काय येईल 0 येईल. जसं P6 मध्ये झालं तसंच D10 मध्ये सुद्धा येणार. इकडे सुद्धा कॅपिटल L ची व्हॅल्यू 0 मिळणार आहे आणि कॅपिटल S ची व्हॅल्यू 0 मिळणार आहे. ठीक आहे. L च्या व्हॅल्यू वरून आपण टर्म डिसाइड करतो, हे तुम्हाला माहिती आहे. L ची व्हॅल्यू जर 0 असेल तर टर्म काय असेल तुमची S आणि टर्मच्या वरती काय लिहितो मग आपण टर्मच्या अप्पर लेफ्ट साइडला मल्टिप्लिसिटी लिहितो आणि लोअर लेफ्ट साइडला टोटल क्वांटम नंबर जे तर काय 0 0 0 राहणार आहे म्हणजे खाली आपल्याला 0 लिहायचं, वरती मल्टिप्लिसिटी आणि ते कशावरून आपण कॅल्क्युलेट करतो मग कॅपिटल S वरनं. आणि तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2s + 1. मग इथे S काय 0, 2 × 0 + 1 आन्सर काय मिळेल तुम्हाला 1. इथे मल्टिप्लिसिटी 1 येणार. मग क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी टर्म काय येईल तुमची सिंगलेट S. क्लोज शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी टर्म कोणती जनरेट होईल तुमची सिंगलेट S. हे आता समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण D2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी टर्म्स कोणते येणार आहेत ते पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे त्याच्या ती जी कन्सेप्ट आहे तिथे आपण या अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक जर तुम्हाला समजला तर तो नक्कीच समजेल. ठीक आहे. प्रत्येक लेक्चरला सुरुवात मी जेणेकरून असं करतोय की तुम्ही डायरेक्ट ते लेक्चर पाहिलं तरी तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणून बऱ्याचशा गोष्टी रिपीट होत असतील. तर तुम्ही असं समजायचं नाही की एकच वर्ड परत परत रिपीट होतोय, एकच कन्सेप्ट परत परत रिपीट होतोय. तर ते तुम्हाला समजावं, तुमचा बेस क्रिएट व्हावा म्हणून मी प्रत्येक टाइमाला एकच वर्ड परत परत रिपीट करतो. ठीक आहे. काही प्रॉब्लेम्स असतील, समजत नसेल तर मला इथे स्टॉप करा किंवा तुम्ही फीडबॅक द्या, म्हणजे मी पुढे त्या पद्धतीने पुढचे लेक्चर रेकॉर्ड करेल. ठीक आहे.